आटपाडी तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार वादळी पाऊस, वादळी वारं आणि गारपिटीमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून डाळिंब बागा अक्षरशः उद्ध्वस्त झाल्यात. अनेक ठिकाणी वीज खांब कोसळल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला असून पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये जनावरांचंही मोठं नुकसान झालं असून एक घोडा, एक म्हैस आणि एक गायी मृत्युमुखी पडली आहे. तसेच अनेक घरांचे पत्रे उडून घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. या पार्श्वभूमीवर आमदार सुहास बाबर यांनी आज नुकसानग्रस्त भागांना भेट देत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे. तालुक्यातील विविध गावांमध्ये जोरदार वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे डाळिंब तसेच इतर पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. अनेक डाळिंब बागातील फळे झाडावरून गळून पडली असून झाडांचंही मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने जोपासलेली शेती पिकं काही तासांच्या पावसात उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. त्याचबरोबर जनावरांच्या गोठ्यांचंही नुकसान झालं असून काही ठिकाणी जनावरे जखमी झालेत. पाहणी दरम्यान आमदार सुहास बाबर यांनी संबंधित महसूल, कृषी, पशुसंवर्धन आणि वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिलेत. तसेच पडलेले वीज खांब त्वरित उभारून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांना तातडीने पाणी पुरवठा सुरू करण्याबाबतही त्यांनी प्रशासनाला निर्देश दिलेत. साधारणपणे दुपारी 4च्या नंतर अचानकपणे वारा आणि पाऊस आला आणि ह्याच्यामध्ये पाऊस कमीच होता, पण वारा इतका जोरदार होता की ह्या वाऱ्यानं जे आमचं शेटफळे गावाच्या परिसरामध्ये काही पत्रेची घरं होती, त्याचे घरावरचं पत्र उडून गेले. त्याच्यानंतर डाळिंबाची जी बाग आहे ह्या बागामध्ये खूप डाळिंब आहे. जवळजवळ 100-150 एकर जे डाळिंबाचं जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये त्या बागा खाली उपडून पडले त्या. त्याच्यानंतर आंबा, चिक्कू ही जी फळझाडं होती त्याचीसुद्धा जे आहे ते पुरे आंबे, चिक्कू खाली गळून पडलेत. उन्हाळ्यामध्ये जनावरांसाठी जे कडवाळ वंडी वगैरे जे लावलेली होती ते भुईसपाट झालंय आणि इथं शेतकऱ्याचं जे आहे ते खूप त्या वादळी वाऱ्यानं पावसानं खूप मोठं नुकसान झालं.